परवाच्या व्हिडिओमध्ये इतकं मला विचारलं लोकांनी की ताई तुझी कास्ट कुठली आहे, तू या कास्टची आहे, तुझी जात कुठली आहे, तुझं इंटरकास्ट मॅरेज आहे, लव्ह स्टोरी पार्ट 6 ऐकण्यापूर्वी थोडासा हा व्हिडिओ बघा. माझं आयुष्य म्हणजे जवळपास एखाद्या मूवीचं सीनच झालं आहे. रोज काही ना काही धावपळ चालूच असते. यामध्ये माझे 2 मुलं, त्यांची शाळा, त्यामध्ये मला रोजचे शूट्स आणि इतकी एनर्जी येते तरी कुठून, म्हणजे बरेच लोक विचारतात. प्लस 2 C-सेक्शन होऊनसुद्धा माझं वजन वाढलेलं नाही आहे, मी एकदम फिट दिसते. याचंही कारण मला बऱ्याच बायकांनी विचारलं की तू नेमकं करते तरी काय ताई? तर काही नाही. बघा, हे सगळं करण्यासाठी मला एक एनर्जी लागते. ते म्हणजे काय, तर मी थोडंफार योगा करते, थोडे एक्सरसाइज करते. कारण आता नवीन वर्ष स्टार्ट होते. न्यू रेझोल्युशन माझं आहे की या वर्षात आपण फिट व्हायचं आहे, फाईन व्हायचं आहे, मेंटली फिजिकली सुद्धा. यासाठी मी थोडेफार एक्सरसाइज करते. पण हे सगळं करत असताना सर्वात आधी म्हणजे किती पण काम करू दे, पण माझ्या आयुष्यात एक गोष्ट फिक्स आहे, ते म्हणजे माझं मॉर्निंग ब्रेकफास्ट, जे मी कधीच स्किप करत नाही. त्यासाठी मी काय खाते माहिती आहे का? फिट भीम रेडी टू ईट ब्रेकफास्ट ओट्स. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत माझं काम म्हणजे काम इतकं असतं आणि मी जे खाते ना त्यामुळे मला लिटरली इतकी एनर्जी मिळते, काही करायला लागत नाही मंडळी. हे माझं 2nd डब्बा पर्चेसिंग आहे आणि लिटरली हे म्हणजे फक्त मी एकटी नाही तर माझ्या घरामध्ये ते सगळेच लोक खातात. फक्त 3 स्कूप मी घेते मॉर्निंग ब्रेकफास्टमध्ये, कारण मुलं गेल्यानंतर पुन्हा माझ्यासाठी वेगळं बनवण्यासाठी मला काही एवढा वेळ नसतो आहे. मग ह्याच्यामध्ये काही नाही, हॉट बॉइलिंग वॉटर टाकायचं आणि स्टर करायचं आणि 5 मिनटं ह्याला झाकून ठेवून द्यायचं. नो कुकिंग, नो मेस, नो स्ट्रेस, काहीच लोडच नाही. आणि बेस्ट पार्ट काय माहिती आहे का? हे सेम ओट्स मी माझ्या हजबंडला, माझ्या मुलांना सुद्धा खाऊ घालते. आणि एक्स्ट्रा एकदम भारी बनवण्यासाठी यामध्ये मी काही ड्राय नट्स टाकलेले आहेत, माझे फेवरेट बदाम टाकले होते, काजूची पावडर टाकली होती, खूप मस्त. आणि हे खात असताना इतकं यमी लागतं ना, खूप टेस्टी आहे. मी इझिली सगळं बाउल माझं एकदम असाच क्लीन करून टाकते, इतका टेस्टी आहे ना, मी काय सांगू तुम्हाला. 3 वर्षापुढील मुलांना आपण हे देऊ शकतोय आणि ना काही कुक करायची पण गरज नाही, एक्स्ट्रा ब्रेकफास्ट बनवण्याची. एकच मील हे आपल्या एंटायर फॅमिलीला कामी पडते. हे आसाममधल्या भीम बनानापासून बनलेलं आहे, जे की नॅचरली रिच आहे इन पोटॅशियम अँड आयरन. इट हॅज रिअल क्रॅनबेरीज पॅक विथ अँटीऑक्सिडंट. हे ना थोडंसं गोड लागतं कारण यामध्ये ना गुळाचा वापर केलेला आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलीच रिफाईंड शुगर नाही. आणि बेस्ट म्हणजे काय माहिती आहे का, हे सेफ आहे फॉर एव्हरी डे फॉर एंटायर फॅमिली. तर मंडळी, तुम्ही ना फिट भीम रेडी टू ईट ब्रेकफास्ट ओट्स आहे ना, हे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून घेऊ शकता, जे म्हणजे www.protogro.plus. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक सुद्धा दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन सुद्धा परचेस करू शकता. आय होप तुम्ही स्टार्टिंगचा पार्ट बघितला असेल. थँक्यू सो मच फॉर अंडरस्टँडिंग. आणि हां, आता मी सांगते तुम्हाला की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मला इतकं विचारलं की ताई तुझी कास्ट कुठली आहे, तू कुठल्या कास्टमध्ये लग्न केलं आहे, तुमचं इंटरकास्ट मॅरेज आहे का, ब्ला ब्ला ब्ला. पण तुमचे कमेंट्स वाचून मला इतकं हसायला येत होतं की मी काय सांगू. बरं, काय झाला विषय सांगते की जे कोणी नवीन असेल त्यांच्यासाठी, की मागच्या पार्टमध्ये मी सांगितलं होतं 5th पार्टमध्ये की रात्रभर आम्ही रडलो वगैरे वगैरे, नाही का, आमचं ब्रेकअप होणार होतं. मग म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये आम्ही गावाकडे गेलो आणि सचिनच्या घरच्यांनी काय 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 म्हणजे लिटरली दे वेर सो स्वीट, खूप छान होते, खूप छान पद्धतीने मला त्यांनी ट्रीट केलं, खूप मस्त. 3 ते 4 दिवस आमचे मस्त गेले गावाकडे कोल्हापूरला. आणि रिटर्न येताना सचिनने मला सांगितलं की तुझी पत्रिका सांगितली आहे. त्यावेळेस थोडंसं क्लिक झालं की अच्छा चला ठीक आहे, ॲटलिस्ट एक तरी पॉझिटिव्ह साईड आली आहे. आणि त्या टायमाला मी सगळं माझ्या वडिलांशी शेअर करत होते, सगळ्या काही गोष्टी. आणि हा मम्मीचं आणि माझं फोनवर आठवड्यातनं 2 किंवा 3 तास बोलणं व्हायचं. आणि जेव्हा मी कोल्हापूरला होते त्या टायमाला मी मम्मीला एकही कॉल केला नव्हता, एकही कॉल नाही. आणि मी कंटिन्यू माझ्या वडिलांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. तर विषय असा आहे की पप्पांना ज्या गोष्टी मी सचिनबद्दल सांगितल्या त्यावरनं त्यांना एकच कळालं की नम्रता जे निर्णय घेते आहे तर त्या गोष्टीसाठी ती रिस्पॉन्सिबल आहे. पण त्यांना माझ्या घेतलेल्या निर्णयावर सुद्धा विश्वास होता, कारण मी जो काही विचार केला तो खूप विचार करून केला होता. आम्ही बॅक टू पुणे आलो. 3 ते 4 दिवस, बहुतेक 4 दिवस राहिलो होतो. पुणे आलो मी माझ्या जॉबवर, तो त्याच्या जॉबवरती. रुटीन एकदम व्यवस्थित चालू होतं. मम्मीला ज्यावेळेस पत्रिका मागितली त्यावेळेस मम्मीला हे सांगितलं की असं असं आहे मम्मा. आणि पप्पांना सगळ्या
गोष्टी मी ऑलरेडी सांगितल्या आहेत. पप्पांचा होकार आहे, आता तुझी परमिशनची गरज आहे, पण असं असं आहे आणि मुलगा खूप चांगला आहे, खूप बेसिक आहे. प्रत्येक फॅमिलीला असं वाटतं की आपल्या मुलीचं चांगलं असावं, मुलगा चांगल्या नोकरीला असावं. आणि मी मम्मीला एकदम छान पटवून दिलं होतं. पण सचिनचे पप्पा LICमध्ये काय जॉब करतात मला माहिती नव्हतं, कुठल्या लेवलला आहे काहीच माहिती नव्हतं. तर मी म्हटलं की म्हणजे त्यांचे पप्पा LICमध्ये आहे आणि प्रॉपर्टीचं तर ऑब्व्हियसली म्हणजे रेंटेड हाऊस होतं, त्यामुळे मला काही सांगायला जमलंच नाही आणि आपण खोटं नाही बोलू शकत प्रॉपर्टीबद्दल. तर म्हटलं मम्मी मुलगा सेटल आहे, मी पण जॉब करते, त्याचे वडीलसुद्धा छान आहेत आणि मम्मी पण त्यांचं बुटीक आहे वगैरे असं तसं. आणि मी त्यांच्या फॅमिलीला पण भेटली आहे, ते पुण्याला आले होते त्यावेळेस मी भेटले. म्हणजे माझ्या आईला मी हे खोटं बोलले की मी सचिनच्या मम्मी पप्पाला पुण्यात भेटले, मी असं बोलले होते. पण बेसिकली मी कोल्हापूरला गेले हे जर कळालं असतं तर माझ्या आईने माझा गेमच केला असता, कारण माझी आई खूप जास्त स्ट्रिक्ट होती आणि ऑब्व्हियसली आईवडिलांनी स्ट्रिक्ट असावं मला मान्य आहे. बरं, आता विषय तर असा होता की मम्मी म्हटली ठीक आहे मला भेटायचं आहे. तर मी म्हटलं ठीक आहे मम्मा, ज्यावेळेस मला सुट्टी असेल त्यावेळेस मी सचिन सरांना घेऊन येते म्हटलं घरी. तर मी सचिनला खूप कन्व्हिन्स केलं, खूप जास्त रिक्वेस्ट केली की सर प्लीज जाऊया का, आपण जाऊया का, माझ्या मम्मीला भेटायचं आहे. तर सचिन पहिला नाहीच म्हणत होता, म्हणजे नाही ह्यासाठी की म्हणजे कसं जाऊ काय जाऊ, कारण त्याने पण त्याच्या घरी नाही सांगितलं होतं. सेम आता सिच्युएशन जशी माझी झाली होती तशी सचिनची झाली होती, कारण त्यांनी कुणाला सांगितलं नव्हतं की तो माझ्या घरी आला आहे. म्हणजे मे बी हा व्हिडिओ बघितल्यावर कळेल सुद्धा घरच्यांना की तो लग्नाच्या आधी माझ्या घरी आला होता. बरं असो, बघा कसं असते, प्रत्येकांची स्टोरी वेगवेगळी असते. तर असं माझं होतं. तर आम्ही काय केलं, सकाळी सकाळी पोहोचलो संभाजीनगरला आणि माझ्या पप्पांनी त्याला बघून खूप छान ट्रीट केलं. आणि काय होतं ना, हॉटेलमध्ये शेविंग करावी लागते ना कंटिन्यू, मिशी किंवा दाढी ठेवून चालत नाही. आणि नेमकं माझ्या भावाने दाढी ठेवलेली होती, कारण तो कंपनीमध्ये ट्रेनिंगला गेला होता बजाज, कारण तो आता यामाहामध्ये आहे ना, तर तो ट्रेनिंगला, माझा लहान भाऊ त्याच्यापेक्षा मोठा दिसत होता आणि तो छोटा दिसत होता. मग माझी आई मला म्हटली बबली, म्हणजे मला बबली म्हणतात घरी, म्हणे हां म्हणजे नक्की म्हणे हा नवरदेव तुझ्यापेक्षा म्हणजे हे आहे ना, मोठा आहे ना. मी म्हटलं अगं मम्मी 3.5 वर्षाचा अंतर आहे म्हटलं आमच्या दोघात, पण काय आहे ना, म्हणजे अंगकाठीनं बारीक होता सचिन आणि मी पण अशी खूपच बारीक होते, पण तरीसुद्धा मी जास्त दिसायचे मोठी आणि सचिन छोटा दिसायचा, कारण त्याला दाढी वगैरे करणं कंपल्सरी आहे, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये कंपल्सरी असतं. आणि दाढी केल्यामुळे काय होतं ना, माणूस मुळात छोटा दिसतो. तर मी म्हटलं मम्मा असं नाही आहे, ते कसं आहे हॉटेलमध्ये नाही का दाढी आणि मिशी कंटिन्यू करावी लागते ना, त्यामुळे ते तसं दिसतंय. मग मम्मी म्हटली ठीक आहे चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मग सचिन बसला, राहुल सचिन पप्पा गप्पा मारत बसले. ठीक आहे, खूप छान ट्रीटमेंट, खूप छान ट्रीटमेंट. सचिनला पण माझ्या घरी आल्यावर खूप कम्फर्टेबल फील झालं. मम्मीला मी ऑलरेडी फोनवरती इतकं छान समजून सांगितलं होतं की मम्मीने छान ट्रीट केलं. मग गेलो आम्ही किचनमध्ये. विषय असा झाला की मी मम्मीला इम्प्रेस करण्यासाठी बऱ्याच गोष्टी शेअर केल्या सचिनच्या घरातल्या, आजोबांच्या, की मम्मा तुला जर म्हणजे आता इथे ना मला परमिशन, म्हणजे मला कुठलाही जात भेद हे करायचं नाही आहे, म्हणून मी जात नाही सांगू शकत. पण मी त्याच्या आजोबा आणि मामांबद्दल एक अशी गोष्ट सांगितली ज्यावरून माझ्या आईला कळालं की त्याची जात कुठली असणार. तर माझी मम्मी म्हटली की ते हे आहेत का, म्हणजे मी मम्मीला म्हटलं होतं की मम्मी तुला कस्टमाइज करून जर एखादी गोष्ट पाहिजे असेल तर ते बनवून देतील तुला. आणि मी हे इम्प्रेस करण्यासाठी बोलले होते की मम्मा असं असं आहे कोल्हापूरला आणि तुला पाहिजे असेल तर तुला बनवून पण देतील. मग मम्मी म्हटली ते नक्की मराठा आहे ना. तर मी म्हटलं हां, म्हटलं पवार आहे, म्हटलं ते मराठाच आहे, बघ ना म्हटलं तुझी मावशी नाही का. मग त्यांच्या घरी पण जाऊन आले, म्हटलं मी सगळं आपल्यासारखं आहे, बोलणं चालणं राहणं खाणं पिणं सगळं सेम आहे म्हटलं. आता देवघर पण बघितलं म्हटलं मी, सगळं छान आहे. तर मम्मी म्हणे नाही नाही म्हणे, तू विचार म्हणे, ते नाही म्हणे मराठा नाही आहेत. मी म्हटलं अगं मम्मी असं बोलू नको, म्हटलं अगं ते आपलेच आहेत. तिथे म्हणजे थोडंसं डोकं खराब झालं की आता काय विषय, म्हटलं बाबा हा म्हणे आपल्यात असं करत नाही, त्यांच्यातच असं करतात, तू विचार म्हणे त्यांना. मग कसं बसा दिवस घातला आम्ही आणि संध्याकाळची बस होती पुण्याला जायला. मग आम्ही निघालो. मग पुण्यात तर मी पोहोचले. दुसऱ्या दिवशी मी सचिनला बोलले की सर तुमची जात कुठली आहे. मग सचिनने मला सांगितलं इंग्लिशमध्ये
की ज्या जातीचं नाव त्याने सांगितलं की इंग्लिशमध्ये सांगितलं. ठीक आहे, आता मी इथे नाही सांगू शकत कारण की मला खरंच कास्टिझम करायचं नाही किंवा मला त्या गोष्टीची लाजही वाटत नाही की माझी कास्ट काय आहे. बेसिकली माझं कास्ट सर्टिफिकेट नाही आहे म्हणून मी मराठाच आहे. आणि माझ्या मुलांना मी नक्की सवलत देईल. का तर आम्ही शाळेमध्ये असताना माझ्या बऱ्याच मैत्रिणींना स्कॉलरशिप मिळायची, पुढे एज्युकेशनमध्ये हायर एज्युकेशनमध्ये सुद्धा त्यांना खूप सवलत मिळाल्या. तर म्हणजे मला असं वाटायचं की आम्हाला का नाही मिळत. ठीक आहे, मला असं मराठा जात असण्याचा गर्व तर आहेच, परंतु मराठा म्हणजे मी पाटलाची आहे आणि मला गर्व आहे त्या गोष्टीचा. पण मला ह्या गोष्टीची खंत आहे की आम्हाला सवलत मिळत नाही. आणि आज ज्या कास्टमध्ये म्हणजे ज्या राखीव जागा ठेवलेल्या असतात त्या राखीव जागा माझ्या मुलांना पण भेटू शकतात फ्युचरमध्ये. आणि त्यासाठी मी नक्कीच त्यांचं कास्ट सर्टिफिकेट आलं आणि मी खूप खुश आहे की मला नाही मिळालं पण माझ्या मुलांना त्या गोष्टी मिळतील. चला, विषय आता इथे एंड होतं की आमची कास्ट म्हणजे सेम नाही आहे, पण मी खूप खुश आहे कारण की आमचं सगळं सेम आहे, एव्हरीथिंग. माझ्या लग्नाचा फोटो, माझ्या लग्नाचा अल्बम मी शेअर करेल. लव्ह प्लस अरेंज असं आमचं लग्न झालेलं आहे आणि खूप छान. कारण की का सर्वात मेन सपोर्ट म्हणजे सचिनच्या घरच्यांनी होकार दिला होता. पण पुढे सांगते आणि काय विषय. तर मी ज्यावेळेस मी सचिनला भेटले आणि सचिननी मला त्याची कास्ट सांगितली तर मी म्हटलं सर विषय इथे संपतो, तुमच्या घरचे किती हो म्हटले, माझे पप्पा जरी हो म्हणत असतील तर माझी आई आता ॲक्सेप्ट करणार नाही. आणि म्हटलं माझी आई हे लग्न होऊ देणार नाही कारण की माझी आई खूप स्ट्रिक्ट आहे आणि ती म्हटलं लिटरली कास्टरिझम म्हणजे ती सहन नाही करणार, माझ्या मम्मीला त्रास होईल म्हटलं या गोष्टीचा, तर आपलं लग्न नाही होऊ शकत. सचिन मला एकच बोलला, हे बघ म्हणे आता तर ठरलं आहे की मी लग्न करेल तर तुझ्याशीच करेल, भले काही होऊ दे मी तुला उचलून घेऊन येईल म्हणे. तुझे वडील माझ्यासोबत आहे म्हणे, मला काहीच भीती नाही, तुझे वडील माझ्यासोबत आहे, तुझा भाऊ माझ्यासोबत आहे. कारण माझा भाऊ पण म्हणजे त्याला खूप लाईक करत होता. तर मला म्हटलं की अभी कुछ भी हो जाए तो शादी तो सिर्फ तुझसे ही होगी. मग तिथे मला कॉन्फिडन्स आला. मग मी माझ्या मामांची साथ घेतली. म्हटलं मामा लई मोठा मॅटर झाला आहे, असा विषय आहे. आणि म्हटलं मम्मी काय ऐकायला तयार नाही आहे. तर मामा म्हटले बबलू बेटा सगळं माझ्यावर सोडून दे. पांडू मामा माझा मामा इतका जीवलग मामा आहे ना, त्यांनी म्हणजे लिटरली माझ्या हॉटेल मॅनेजमेंटच्या करिअरसाठी अर्धे पैसे त्यांनी दिले अक्षरशः. कारण माझी आई म्हटली होती की हॉटेल मॅनेजमेंट नाही करायचं, हिला नर्स करायचं आहे. आणि माझ्या वडिलांनी आणि माझ्या मामांनी माझं एज्युकेशनसाठी खूप मदत केली. आज जर माझं मामा नसतं तर कदाचित मी या लेवलला जॉबला नसते. आणि म्हणजे आता तर मी जॉब नाही करत, पण मी 5 स्टार हॉटेलचं थोबाड पण पाहिलं नसतं. आणि 5 स्टार हॉटेल जर थोबाड पाहिलं नसतं तर मी सचिनलाही भेटले नसते. त्यामुळे टचवूड की असा मामा, असे वडील सगळ्यांना भेटावे आणि आपल्या मुलींवरती विश्वास ठेवणारे आईवडील कायम असावे. कारण मुली प्रत्येक वेळा चुकत नाही. ठीक आहे, बरं आता विषय असा आहे की मामा म्हटले की तू बिलकुल पण टेन्शन घेऊ नकोस, जे काही असेल मी हँडल करतो, मम्मीला मी समजून सांगतो. मामाने हळूहळू गोष्ट सुरळीत करण्यासाठी मम्मीला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मम्मीने स्टार्टिंगला ऐकलं नाही. त्यानंतर खूप तमाशे झाले. माझ्या आईने डायरेक्ट मला म्हटलं की तुला आम्ही खानदानीतनं काढून टाकू, आम्ही तुला अलाऊ करणार नाही घरामध्ये, असं नाही तसं नाही, माझ्या नवऱ्याशी संबंध ठेवू नको. म्हणजे मला म्हणते की तुझ्या वडिलांशी संबंध ठेवू नको. म्हणजे लिटरली एका आईचं त्यावेळी राग करणं मी मान्य करते. मी सुद्धा आई आहे आणि मलाही मान्य आहे. प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलीसाठी, आपल्या मुलासाठी, लग्नासाठी बरेच स्वप्न पाहिलेले असतात आणि ते स्वप्न मी माझ्या आई वडिलांचे पूर्ण नाही करू शकले. कारण त्यांचे खूप प्लॅनिंग होते की असं करायचं तसं करायचं, तिला हे सोनं नाणं करायचं, बऱ्याच गोष्टी आहे. तर ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप कळेलच की मी किती नाराज केलं माझ्या आईला आणि मला त्या गोष्टीचं खूप खंत आहे. आणि त्या टायमाला मी माझ्या आईबरोबर खरंच खूप वाईट वागले. कारण शेवटी मला माझ्या प्रेमापुढे काही दिसत नव्हतं. पण भांडणं वगैरे नाही झाले, पण मी वाईट वागले नक्की. मला कारण माझ्या वडिलांनी सपोर्ट केला होता, त्यांचं एक साथ होती म्हणून एक वेगळा कॉन्फिडन्स होता. म्हणून मी मम्मीला स्ट्रिक्टली सांगितलं होतं की मी पण लग्न करेल तर फक्त सचिनशीच करेल, नाहीतर मी लग्न नाही करणार. तर माझी आई मला एकच बोलली होती की तुझं जर बरं वाईट झालं ना तर आमच्या दारात पाऊल टाकायचं नाही. तर मी म्हटलं कधीच तुझ्या दारात पाऊल टाकणार नाही. आणि आज 13 वर्ष झाले मंडळी. तर लग्नाची स्टोरी तर मी तुम्हाला सांगेलच, कारण की बऱ्याच काही गोष्टीमधनं आम्ही बाहेर पडलो, पण माझ्या आईला मी कधीच काही सांगितलेलं नाही आहे. तर आमचं लग्न कसं सक्सेस झालं ते पण तुम्हाला कळेलच. पण आता हे पुढचं म्हणजे लव्ह स्टोरी सांगते की कसं तरी आम्ही नोव्हेंबर महिन्यापर्यंत पोहोचलो. माझ्या आईला आमची कास्ट कळाली होती
आणि माझ्या आईने कोल्हापूरला आली आणि सचिनच्या आईवडिलांना भेटली आणि बऱ्याच गोष्टी त्यांच्यात बोलणं झालं. ठीक आहे. तर तिथे मम्मीने स्ट्रिक्टली सांगितलं की मी लग्नाला एकही रुपया देणार नाही. काहीही करायचं ते तुमचं तुम्हीच ठरवा, मी लग्नाला काहीच देऊ शकत नाही. आणि बघितलं तर माझ्या आईच्या कानात इतकं होतं की एक व्यक्ती बोलली होती की तुझ्या आईच्या एक जरी कानातलं सगळं देऊन टाकलं ना सोनाराला तर अख्खं लग्न लागेल, एवढं माझ्या आईच्या कानात सोनं होतं. तर आणि बँक बॅलन्स तर ऑब्व्हियसली होता, सोनं नाणं खूप आहे मम्मीकडे. पण माझ्या आईने माझ्या लग्नाला 1 रुपये देणार नाही असं तिने स्ट्रिक्टली सांगितलं. तरीसुद्धा माझ्या सासरच्या लोकांनी ते ॲक्सेप्ट केलं जस्ट बिकॉज आपल्या मुलाच्या आनंदासाठी. म्हणजे लिटरली आईवडिलांनी इतकं सॅक्रिफाईस केलं त्याच्या. इवन माझ्याही आईवडिलांनी म्हणजे मुलीच्या आनंदासाठी सॅक्रिफाईस केलं. आता या सगळ्या गोष्टीमध्ये आनंद फक्त मला आणि सचिनलाच होतो आहे. फॅमिलीमध्ये काय डिस्कशन चालू आहे, काय नाही चालू आहे, त्याच्याशी आमच्या दोघांना काहीच घेणं देणं नव्हतं. आम्हाला फक्त लग्न करून एकत्र राहायचं होतं. म्हणजे एकमेकांवर खूप प्रेम होतं. तर घरच्यांचं डिस्कशन झालं. माझी मम्मी संभाजीनगरला गेली आणि आम्ही पुण्याला जॉबला गेलो. आता विषय असा आला की आमच्या लग्नाची तारीख ठरवायची होती. ठीक आहे. त्याच्या पुढे एवढ्या गोष्टी घडल्या ना त्या 1 महिन्यामध्ये, कारण आमचं लग्न 13 डिसेंबरला झालं आहे. तर तुम्हाला मी जॉब म्हणजे मी सचिनला बोलले की आपल्या दोघांमध्ये एक अट्रॅक्शन असावं, आपण डायरेक्ट लग्नात भेटूया सर. तर आता मी जॉबवरनं हे करते, काही दिवसांची सुट्टी घेते. मग मी महिनाभर त्यामध्ये ब्रेक घेतला आणि म्हणजे नोव्हेंबरच्या मी जवळपास 2ऱ्या आठवड्यामध्ये पुणे सोडून मी सगळे बॅग वगैरे सगळं घेऊन मी निघून गेले संभाजीनगरला माझ्या माहेरी. आणि त्याच्यानंतर माझं वाढलेलं वजन किती कमी झालं, का झालं ते तुम्हाला नंतर सांगते उद्याच्या